निखिल आणि सोनम हे हल्द्वानी शहरामध्ये साधारणपणे 2023 साली भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले. त्याच्यातून मग त्यांचं प्रेम सुरू झालं आणि हे प्रेम फक्त प्रेमापुरतं न राहता, चॅटिंगपुरतं न राहता, WhatsApp, Facebookपुरतं न राहता, हे दोघेही एकमेकांच्या बाबतीमध्ये फिजिकल झालेले आहेत. फिजिकल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मग यातूनच सोनम गर्भवती राहिलेली आहे. आता दोघांचंही लग्न झालेलं नव्हतं. दोघेही अविवाहित होते. यांच्या संबंधातून, शरीर संबंधातून त्यांनी एका मुलाला जन्म दिलेला आहे. आता बिनब्याही मा म्हणून मग आपण समाजामध्ये तोंड घेऊन कसं वावरायचं, कसं जगायचं, या सगळ्या विचारांपोटी या प्रेमी युगुलाने, सो कॉल्ड नवरा बायकोने किंवा शरीर संबंधामध्ये असणाऱ्या तरुणीने हे आपलं स्वतःचं मूल साधारणपणे 2 लाख रुपयाला एका त्रयस्थ व्यक्तीला विकलेलं आहे. आता मार्केटमध्ये असे अनेक लोक असतात ज्यांना मुलं बाळं विकत घ्यायची असतात आणि हा सगळा जो गोरखधंदा आहे हा कायद्याच्या पडद्याआड आणि अंधारामध्ये चालत असतो. त्याप्रमाणे यांनी त्यांना झालेलं जे मूल आहे हे 2 लाखांना विकलं. त्याच्यानंतर ते दोघेही दिल्लीमधला वजिराबाद ह्या भागामध्ये राहायला आलेले आहेत, वास्तव्याला आलेले आहेत. तिथे त्यांचा जो संसार आहे, लिव्ह इन रिलेशनशिपचा संसार आहे, तो त्यांनी पुन्हा एकदा चालू ठेवला आहे आणि दिवस जात होते, कामधंदा चालू होता, दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. आता लिव्ह इनमध्ये आणि हे जे लग्नाचं बंधन असतं याच्यामध्ये एक फार मोठा फरक आहे. लोकांना दिसत नसला, आपल्याला कळून येत नसला तरी हा फार मोठा फरक आहे की लग्नबंधनामध्ये माणसाला तो जो संसार आहे हा कसाही असेल हा रेटून न्यावा लागतो. परंतु लिव्ह इनमध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये ज्या आपण घटना बघितल्या त्या अत्यंत भयानक पद्धतीने, क्रूर पद्धतीने 2 पैकी एका पार्टनरला संपवलेला आहे. आता कायद्याच्या कचाट्यातून हे आरोपी जरी सुटले नसले तरी मात्र हत्या होण्याचं जे प्रमाण आहे किंवा हत्या होण्याचा जो काही मार्ग आहे हा कुठेही कमी होताना दिसत नाही आहे. आता होतंय कसं बघा, सोनम आणि निखिल हे ज्या ठिकाणी राहायला आलेत वजिराबादमध्ये, तिथे आता या सोनमचा जुना मित्र, त्याचं नाव आहे दुर्गेश, हा देखील सोनमच्या आता संपर्कामध्ये आलेला आहे. सोनमच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांचं पुन्हा एकदा तिच्या मित्रासोबत चॅटिंग सुरू झालं आहे किंवा जे काही गुलुगुलू असेल तेही सुरू झालेलं आहे. आता ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये दोघांमध्ये तिसऱ्याची एंट्री झालेली आहे. दुर्गेशचं वागणं, दुर्गेशचं आपली जी लिव्ह इन पार्टनर आहे सोनम, हिच्यासोबतचं राहणं किंवा बोलणं हे निखिलला आवडत नव्हतं. निखिलला याबाबतीत राग होता. त्याच्यामुळे दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना की फोटो एक्सचेंज असतील, काही कॉल्स असतील, त्याच्यानंतर चॅटिंग असेल, हे देखील निखिलच्या डोळ्यांसमोर आलेलं आहे. सोनमवरचा संशय हा काळानुरूप जसा वाढत होता तसा राग देखील वाढत होता. आणि आता आपली जी लिव्ह इन पार्टनर आहे ती आपल्याला सोडून जाऊ शकते हे मनामध्ये येऊन त्याला दिवसेंदिवस वाईट वाटत होतं. त्याच्यामुळे आणि हे सगळं असतानाच त्यांचे शरीर संबंध देखील सुरू होते. शरीर संबंध कोणाचे? निखिल आणि सोनम यांचे शरीर संबंध होते, ते देखील सुरू होते. आणि या संबंधांमधून पुन्हा एकदा सोनम गरोदर राहिलेली आहे. आता 6 महिनेपर्यंत कालावधी होत आलेला आहे. आता यांच्यामध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू झालं आहे. निखिल असं म्हणत होता की हे जे मूल आहे हे आपण ठेवूया, वाढवूया, परंतु ही बिनबियाही मा होती, त्याच्यामुळे तिला कोणतीही जबाबदारी नको होती, तिला हे मूल नको होतं. त्याच्यामुळे तिच्या मनामध्ये गर्भपात करायचं हे विचार चालू होते. या तिच्या विचारांना निखिलचा विरोध होता. परंतु दुर्गेशच्या मदतीने तिने पुन्हा एकदा आपला गर्भपात करून घेतला आहे. आता या सगळ्या गोष्टींचा राग आहे, हा राग निखिलला आलेला आहे. एक तर हा दुर्गेश आपल्या बायकोसोबत किंवा आपल्या लिव्ह इन पार्टनरसोबत बोलतो, चॅटिंग करतो, प्रेमाचे चाळे करतो, अशा स्वरूपाचा संशय त्याच्या मनामध्ये होता. त्याचबरोबर आता दुसरा संशय त्याच्या मनामध्ये आलेला आहे की आपली जी पार्टनर आहे, लिव्ह इन पार्टनर, हिचा जो गर्भपात आहे या गर्भपात करण्यामध्ये दुर्गेशचा हात आहे किंवा दुर्गेशने तिला मदत केलेली आहे. आता याच्या सगळ्या कारणांमुळे निखिल चरफडत होता, मनातल्या मनात आरडत होता, ओरडत होता. त्याला काहीही करून आता ह्या सगळ्या प्रकरणाला सोक्षमोक्ष लावायचाच असं त्याने ठरवलं आहे. तो तडक निघालेला आहे. आपली लिव्ह इन पार्टनरचा जो मित्र आहे त्याच्या घरी, आपली प्रियसी किंवा लिव्ह इन पार्टनर ही दुर्गेशच्याच घरी असणार म्हणून तो तिथे गेलेला आहे. त्याच्या हातामध्ये धारदार असं ब्लेड आहे. तिथे गेल्यानंतर बाचाबाची, गडबड, गोंधळ झालेला आहे. त्याने तिला प्रश्न विचारलेत. सगळ्या काही गोष्टी, जो मनातली भडास आहे, आग आहे, त्याने तिथे गेल्यानंतर काढलेली आहे. त्याचबरोबर आपल्या हातातल्या ब्लेडने आपली प्रियसी लिव्ह इन पार्टनर हिच्या गळ्यावरती सपकन वार केला आहे. रक्ताची चिळकांडी उडाली आहे
आणि सोनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. त्याचबरोबर दुर्गेशची 6 महिन्याची मुलगी तिथे खेळत होती. तिच्या देखील गळ्यावरती त्याने वार केलाय, तिला देखील संपवलेलं आहे. आता तिथे पुरता गोंधळ उडालाय, गडबड सुरू झालेली आहे आणि संधीचा फायदा साधून निखिल तिथून पळून गेलाय. पोलिसांनी तपास सुरू केलाय. तो तांत्रिक तपास असेल किंवा जे काही पोलिसांचं सर्व्हिलन्स असेल त्या माध्यमातून निखिलचा तपास सुरू केला. त्यावेळेला पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की निखिल हा त्या भागामध्ये अनेक लोकांच्या संपर्कामध्ये आहे आणि पळून जाण्याच्या तयारीमध्ये आहे. पोलिसांचे पथक बनबसा बॉर्डर या ठिकाणी गेले आणि नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना निखिलला अटक केलेली आहे. आता होतंय कसं की एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं का, अशा स्वरूपामध्ये आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे. याचा अर्थ असा होतो की एखाद्याने एक चूक केली तर आपण तशीच चूक दुसरी करू नये, असं या म्हणीचा अर्थ आहे. आपल्या लिव्ह इन पार्टनरचा गर्भपात करायला मदत केल्याच्या कारणामुळे दुर्गेशच्या घरी जाऊन या निखिलने त्याच्याही 6 महिन्याच्या मुलीला हल्ला करून ब्लेडच्या सहाय्याने मारलेला आहे. आता हे किती योग्य आहे हे देखील आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण भेटूया अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे नवनवीन क्राईम स्टोरी घेऊन आपण आपल्यापुढे येत असतो. धन्यवाद.